आणि आपण आपल्या 9व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. खूप सुंदर असा 9वा अध्याय आहे हा. याचंही खूप महत्व आहे 9व्या अध्यायाचं. प्रत्येकच अध्यायाचं महत्व आहे, परंतु 9व्या अध्यायाचं सुद्धा खूप विशेष महत्व आहे. मग या भक्ती योगाच्या मार्गांमध्ये आपण बघतो आहोत त्या 7व्या अध्यायापासून भगवंतांनी ज्ञान द्यायला भक्ती योगाला सुरुवात केलेली आहे. आणि या भक्तीच्या अवीट गोडीतून मग ही भक्तीची गोडी, हे भक्तीचं माध्यम हे इतकं इतकं अवीट आहे आणि इतकं सुलभ आहे की भगवंतांनी सांगितलंय की अनेक योग, मग जिथे ज्ञान योग आहे, कर्मयोग आहे, ते नाही तर भक्ती योग किती सुलभ आहे. आणि तेच आजच्याही अध्यायात भगवंत परत सांगतायत की जे राजगुह्य ज्ञान म्हणजे सगळ्या ज्ञानांचा राजा असं. मग भगवंत प्रत्येक ज्ञान देताना अर्जुनाला म्हणतायत की तत् शृणु. वेगवेगळ्या ह्याच्यातनं संबोधलंय, परंतु तू ऐक मी काय सांगतोय. आणि प्रत्येक वेळी भगवंत जे ज्ञान देत आहेत, हे ज्ञान अशा प्रकारे आहे की तुला या 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 पलीकडे काही जाणून घेण्याची गरजच उरणार नाही. अशा प्रकारे प्रत्येक ज्ञान सांगताना भगवंतांनी सांगितलंय की प्रत्येक ज्ञान, मग ज्या काही श्रेष्ठ ज्ञान, मग त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, असं ज्ञानाचा हा खजिना भगवंतांनी उघडलेला आहे. आणि जो आपल्यापर्यंत पोहोचावा यासाठी सगळं हे प्रयोजन आहे. तर पहिल्याच अध्यायात उल्लेखलं आहे की अर्जुन जरी पहिला श्रोता असला, त्या गायीचं दूध अमृतपान घेणारं पहिलं वासरू असलं तरी आपण सगळे जे आस्तिक लोक आहोत आणि जे काही भगवंतांवर भक्ती करतोय, प्रेम करतोय, ते निश्चितच सर्वजण या अमृताचं सेवन करू शकतात. आणि म्हणून या भक्तीच्या सुंदर अवीट गोडीमध्ये मग कालच्या अध्यायामध्ये आपण जे बघितलं की मृत्यू समय भगवंतांना कसं स्मरण केलं पाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट की मृत्यूविषयी जाणून घ्या. मृत्यूविषयी बोलताना ज्या युधिष्ठिर महाराजांनी सांगितलं मग यक्षाला की हीच सर्वात अद्भुत गोष्ट आहे जगातली, की प्रत्येक मग लाखो जीव मृत्यूला सामोरे जात आहेत दर दिवशी, परंतु कोणीच त्याच्याबद्दल विचार करत नाही आणि त्याची तयारी करत नाही. हीच खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण त्या त्या जीवाला वाटतंय की आपण अमर आहोत आणि आपण लाखो वर्ष जगणार आहोत. अशा कुठल्या तरी भ्रमाखाली तो जीव जगत असतो आणि म्हणूनच मग तो मृत्यूविषयी काहीच तयारी करत नाही, मृत्यूसाठी कुठलीच तयारी करत नाही. मग श्रीला प्रभुपादांनी जसं मी म्हटलं की का घाबरलं जातं, कारण जो अज्ञानी आहे याविषयी, की मग एक गोष्ट खूप सुंदर प्रभुपादांनी याबद्दल सांगितली. एखादी प्रिन्स असेल, एखादी मांसाहार मांस विकणारी व्यक्ती असेल, त्यानंतर एखादी वैष्णव असेल, मग ज्याला सांगितलं जातं की तुझा मृत्यू होणार आहे आता, तर वैष्णव त्याच्यामध्ये काहीच नाही. कुठेतरी इतर गोष्टी, इतर लोकांना काही शिक्षा दिल्यासारखं ते वाटेल, परंतु एका वैष्णवाला सुद्धा, या वैष्णवाला मात्र याविषयी कुठलीच तमा नसेल. कारण मग मृत्यूनंतर सुद्धा भगवंतांची सेवाच करायची आहे. आणि सेवेमध्येच की ज्या आयुष्यभर ज्यांनी सेवा केलेली आहे, ती त्याच्यानंतर सुद्धा पुढच्या जन्मी मग जो मनुष्य जन्म मिळाला तर पुढचं पुण्यकर्म, नाही तर भगवत धामाला भगवंतांची सेवा करायची. आणि म्हणूनच त्याविषयी जाणून घ्यायचंय. मग का कशासाठी भीती त्याच्या मनात, कारण त्याविषयी ज्ञानच नाही हो. जे अल्पज्ञ आहेत, ज्यांना तथाकथित असं तर्कवादी आणि मायावादी लोक म्हटलेले आहेत, ते कुठेतरी ज्ञानाचाच अभाव आहे. मग त्या अस्तित्वालाच जे मानत नाहीत, ते निश्चितच भगवंतांना शरण येऊ शकत नाही. मग कुठेतरी त्यांचं ते स्वतःला पराभव त्यांचा ठरलेला असतो, कारण मग त्या ज्ञानाविषयी जाणून घ्यायचं नाही, कुठल्याच गोष्टीविषयी. मग आजही नामनिष्ठ प्रभूजींनी खूप सुंदर सांगितलं की मग कुठेतरी पुढे जाऊन काय आहे, कुठलं सुख, मग ज्या गोष्टीमध्ये सुख, ज्याला आरंभ आहे आणि त्याला अंतही आहे, या गोष्टी जाणून सुद्धा पुन्हा त्याच गोष्टीबद्दल प्लॅनिंग केलं जातं, की मग त्या गोष्टीलाच पुन्हा पुन्हा उल्लेखलं जातं. परंतु त्याविषयीचा जो जे काही फॅक्ट आहे, जी आपण म्हणतो की सत्य परिस्थिती काय आहे, त्या सत्य परिस्थितीला जाणलं पाहिजे आणि म्हणूनच मग त्यासाठी तयारी केली पाहिजे. आणि त्यासाठी भगवंतांचं नामस्मरण हे आयुष्यभर केलं पाहिजे. अहो किती सुंदर. काल चैतन्य चरितामृत रात्री प्रभूजी 8:15 वाजता इंग्लिशमध्ये घेतात. छोटी मुलगी येते, एक मनस्वी शर्मा म्हणून, विश्वास बसत नाही, म्हणजे तिचं वय मला माहिती नाहीये, पण तिच्या आवाजावरून ती मला नाही वाटत एक 7-8 वर्षापेक्षा मोठी असेल. आणि ज्या प्रकारे तिच्या बोलण्यामध्ये जो ठासून आत्मविश्वास भरलेला असतो, प्रभूजींशी ती बोलताना इतकी आत्मविश्वासाने की प्रभूजींनी विचारलं की आता आपण याचा पुढचा अध्याय घेऊया का, तर तिने
सांगितलं हो वी विल कंटिन्यू प्रभूजी. प्रभूजी म्हणाले चला ऑर्डर आ गई. म्हणजे इतक्या लहान मुलाकडून ती गोष्ट इतक्या ठासून की कुठेतरी मग तो कृष्ण भावना ही किती किती लहानपणापासून जोपासली आणि ती कुठेतरी आधीच्या जन्मापासूनच आली हो. आणि म्हणूनच कालच्या अध्यायामध्ये आपण जे आपण जे जाण्याचा प्रयत्न केला, मग ज्या उंदराची गोष्ट की मग डोळे मिटून मी त्या बिळातून बाहेर येईल, पण अरे मृत्यू तर समोरच आहे ना. माताजी जेव्हा बोलत नसाल तेव्हा जरा म्यूट करा, तुमच्याकडे खूप आवाज येतो. आणि म्हणून मग डोळे मिटून जरी बाहेर आलं बिळातून, तरी ती मांजर समोरच आहे ना, मृत्यू तर समोर आहे. त्याला तर डोळे त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. म्हणून मग ती गोष्ट जाणणं गरजेचं आहे. त्याविषयीचं योग्य ज्ञान घेणं गरजेचं आहे. मग ज्या भरत महाराजांची आपण गोष्ट ऐकली, की ज्या त्यांना हरणाचा पुढचा जन्म मिळाला, परंतु ते भावभक्तीपर्यंत गेलेले होते. भगवंतांच्या भावभक्तीत असल्यामुळे त्या हरणाच्या जन्मात सुद्धा ते तितकेच त्या प्रकारे भगवंतांशी जोडले गेलेले होते. आणि म्हणूनच मग त्यांना पुढच्या जन्मी मात्र मग त्यांना मोक्ष मिळालेला आहे. भगवत धामाला त्यांना जाता आलेलं आहे. अशा या भरत महाराज मग पुन्हा त्यांना पुढचा जन्म तो भरत महाराजांचा मिळून मग ते आपलं पुण्यकर्म पुढे नेऊ शकतात आणि मग त्यांना त्यांचा तो आध्यात्मिक प्रवास आणि त्यांची ती पातळी पुढे जाते. आणि मग त्यांना भगवत धामाला प्रवेश मिळतो, मग त्यांना मोक्ष मिळतो. अशा प्रकारे मग त्या बंधनातून मुक्तीसाठी की बंधनातून म्हणजे कुठल्या तर भौतिक बंधनातून. मग ज्या कुलशेखर राजांनी शेवटी सांगितलेलं आहे, ज्या काव्यामधनं त्यांनी सांगितलं, की मग कशा प्रकारे मरणाच्या वेळेला अहो आता सुद्धा आपण बघतो, की मग कुणाला माहिती आहे हो, आज काय आहे, आत्ता काय आहे, उद्या काय होणार आहे, पुढच्या क्षणी काय होणार आहे, नाही माहिती कुणाला. पण मग जे भगवंतांचं नामस्मरण अगदी आयुष्यभर जे करतात आणि अगदी वयाच्या लहानपणापासून करतात, ते निश्चितच कुठेतरी स्वतःमध्ये त्यांनी इतकं ते बिंबवलेलं असतं आणि त्याप्रमाणे ते भगवंतांच्या त्या आध्यात्मिक प्रवासामध्ये आणि भगवत भगवत नामाच्या आणि नामस्मरण करून स्वतःला इतकं त्या आध्यात्मिक मार्गावर गुंतवलेलं असतं. परंतु हेच मग जी कफ, वात, पित्त प्रकृती आहे, शेवटी हे शरीर आहे हो. शरीराला नाकारता जसं भगवंतांनी सांगितलंय, की मग जर तू क्षत्रिय आहेस म्हणजे देह आहे तुझा, पण कुठेतरी तुला ती भावना कशाप्रकारे जपायची आहे आणि तुझे विचार, तुझं ज्ञानाने तुला काय करायचंय. पण म्हणून मग या देहाचं, जो देह बनलेला आहे, त्याचे जेव्हा अवयव जीर्ण होतील, की जेव्हा जेव्हा कुठेतरी म्हातारपण, वृद्धत्व येईल, तेव्हा तोंडात तितके दात असतील किंवा ते बोलण्याची तेवढी क्षमता असेल, ऐकण्याची तेवढी क्षमता असेल का, बघण्याची तेवढी भगवंतांना दृष्टी तरी व्यवस्थित असेल का, मग अशा वेळेला तू कसं करू शकशील? आणि म्हणून भगवंतांना अशी प्रार्थना करतोय, की तुझ्या चरण कमलावरती मला तू ग्रहण करण्याची लवकरात लवकर कुठेतरी बुद्धी दे. की जेणेकरून मग मी त्या अवयवांसह कशाप्रकारे तुला शरण येऊ शकीन, कसं तुझं नामस्मरण करू शकीन आणि म्हणूनच असं काव्य त्या राजांनी लिहिलेलं आहे, जी जी खरी परिस्थिती आहे. आणि म्हणूनच मग या मृत्यू समयी भगवंतांना स्मरण करण्यासाठी आयुष्यभर त्याचा सराव करणं किती गरजेचं असतं. हे आपण या 8व्या अध्यायात जाणलं. मग अनेक संज्ञा आपण जाणल्या, की मूळ स्वभाव हा अध्यात्म, हे ब्रह्म म्हणजे हा जीव आहे. ब्रह्म हे परब्रह्माचाच कुठेतरी अंश आहे आणि मग याचा मूळ स्वभाव हा अध्यात्म आहे. तशा प्रकारे अधिदैव, अधियज्ञ आणि अधिभूत. अधिभूत म्हणजे ही भौतिक प्रकृती. अधिदैव ज्याच्यामध्ये सगळ्या देवी देवतांचा वास आहे. ज्या 11व्या अध्यायात आपण बघणार आहोत विश्वरूप दर्शन भगवंतांचं. आणि मग अधियज्ञ जो सर्व यज्ञांचा अधिष्ठाता आहे, तोच परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये हा क्षीरोदकशाही विष्णू, जसं मी म्हटलं ही विष्णूची तत्व आहेत. 3 विष्णू जे महाविष्णू, कारणोदकशाही विष्णू, क्षीरोदकशाही विष्णू, ज्या गोलोकाचा मी तुम्हाला काल चार्ट दाखवलेला आहे. आणि मग गर्भोदकशाही विष्णूच्या त्यांच्या बेंबीतून जे कमळ निघतं त्याच्यावरती ब्रह्मा आरूढ आहेत आणि त्यांनी सृष्टीची निर्मिती केली आहे. परंतु भगवंत हे पहिले क्रिएटर आहेत, पहिले निर्माता आहेत आणि मग ब्रह्मा निर्माता आहेत. आणि म्हणून मग आज 9व्या अध्यायात अर्जुनाला पडलेले प्रश्न अजूनही आहेत आणि मग त्याची ही उत्तरं भगवंत देत आहेत. हरे कृष्ण माताजी. अंजली माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. परात्पर भगवान म्हणाले, माझ्या प्रिय अर्जुना, तू माझा कधीही मत्सर करत नाहीस.
म्हणून मी तुला हे परम गुह्य ज्ञान देईन, जे जाणून तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखापासून मुक्त होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, मग हा प्रश्न विचारला होता, मला वाटतं पहिल्याच दिवशी कोणी हा प्रश्न विचारलेला की कसं संजयाला हे केलेलं आहे का, संजयाला की जो अतिशय काय म्हणतात ना की धृतराष्ट्राचा अतिशय असा सच्चा सेवक असतो, सारथी तर असतोच तो, परंतु इतका विश्वास की स्वतःच्या मुलांपेक्षा सुद्धा संजयावर धृतराष्ट्राचा जास्त विश्वास असतो. आणि अशा धृतराष्ट्राला, अशा संजयाला व्यासमुनींच्या कृपेने दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे, जो प्रत्येक गोष्ट घडलेली, रणांगणावर घडलेली प्रत्येक गोष्ट आपल्या राजापर्यंत येतो, यथाचित जशी आहे तशी त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्याचप्रमाणे अर्जुनालाच का निवडलंय मग, जो प्रिय सखा आहे, भगवंतांचा प्रिय सखा आहे आणि अगदी लाडका शिष्य आहे. परंतु इथे भगवंत सांगतायत खूप क्लिअरली, इथे कारण आहे बघा, की मग भगवंत म्हणतायत माझ्या प्रिय अर्जुना, तू कधीही माझा मत्सर करत नाहीस आणि म्हणून मी तुला हे गुप्त ज्ञान देत असते, की हे जे परम गुह्य ज्ञान भगवंत देत आहेत, की राजगुह्य, की अशा प्रकारे अत्यंत गुप्त असं हे जे ज्ञान आहे, ते जाणून तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखापासून मुक्त होशील. मग हा मत्सर कसा आहे बघा, हा मत्सर जाणायचा आहे. मग आपण जे जे षड्रिपू बघतो, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, आणि त्यामध्ये क्रोध आहे, ज्याला आपण बघितलं की हनुमंताचा क्रोध बघितला, की ज्याने लंका जाळली, पण त्याचा त्याचा जय जयकार का गेला गेला, कारण त्यांनी भगवंतांच्या सेवेमध्ये ते केलेलं आहे. मग या प्रत्येकाला जे काही गोष्ट आहे, कामाला, कुठल्याही इतर क्रोधाला अशा प्रकारे परिवर्तित केलं जाऊ शकेल. परंतु मत्सर ही गोष्ट अशी आहे की त्याला मुळापासून उखडूनच टाकलं पाहिजे, कारण तो अत्यंत वाईट आहे. ज्या आपण शिशुपालाचं उदाहरण घेतलेलं आहे, की इतका मत्सर केलेला आहे भगवंतांचा, कारण मग ज्याला अपशब्द 100 अपशब्द माफ झाले, परंतु 101व्या अपशब्दाला मात्र त्याला क्षमा नव्हती. मग ज्याने जसं तथैव आपण म्हटलं ना, तांस तथैव भजाम्यहम, मग भगवंत तशाच प्रकारे रेसिप्रोकेट झाले, तसाच प्रकारे प्रतिक्रिया भगवंत प्रतिसाद देत आहेत. जसं आपण प्रतिसाद, आपण भगवंतांची वागतोय, तसं भगवंत त्याप्रमाणे प्रतिसाद देत आहेत. आणि म्हणूनच त्या शिशुपालाला सुद्धा ज्याने शत्रुत्व स्वीकारलेलं होतं, शत्रुत्व कुठेतरी पत्करलेलं होतं भगवंतांची, भगवंतांनी ते शत्रुत्वच निभावलेलं आहे. कंसाशी सुद्धा शत्रुत्वच निभावलेलं आहे, कारण तो मत्सर होता मनामध्ये. त्या मत्सराला मात्र कुठेतरी काढूनच टाकलं पाहिजे. तो मत्सर अत्यंत वाईट आहे. कारण जसं मी म्हटलं, त्याची व्याख्या कशी केली आहे, मग मला खूप आवडतंय तुझ्याकडे आहे ते, पण मला हेच आवडत नाहीये की ते तुझ्याकडे आहे. मग आपण बघतो अनेक विद्यार्थ्यांमध्ये, अनेक कॉर्पोरेट लेवलमध्ये, की मग एकमेकांची इतकी जी द्वेषी भावना आणि एकमेकांविषयीचं इतकं ते असं मत्सरी भावना मनामध्ये, की मग ती गोष्ट त्यालाच कशी मिळालीये, मला का नाही मिळालीये, ही जी गोष्ट असते, हा जो मत्सर असतो, हा अत्यंत वाईट आहे. त्याला त्याला कुठेही त्या बीजाला जाळून नाही, तर ते मुळापासूनच कापून टाकलं पाहिजे, उखडून टाकला पाहिजे. आणि म्हणून भगवंत म्हणतायत की तू माझा मत्सर करत नाहीस. मग ज्या या मायावादी तथाकथित जे कोणी भगवंतांचं अस्तित्व जाणत नाहीये, भगवंतांनी पुढे जाऊन सांगितलंय 18व्या अध्याय, की अशा लोकांना हे ज्ञान निश्चितच दिलं जाऊ नये, जे भगवंतांचा मत्सर करताय. आणि म्हणूनच हे ज्ञान तुला भौतिक दुःखापासून मुक्त करेल. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुखं कर्तुमव्ययम्. हरे कृष्ण माताजी. कृष्ण माताजी, प्राची माताजी वाचणार आहेत का? माधवी ताई मला दिसल्या नाहीये, त्यांनी हँड रेस केला आहे का? हरे कृष्ण. सर्व ठीक आहे, तुम्ही वाचा माताजी. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हरे माते. हरे कृष्ण माते. हरे कृष्ण. असं हे अत्यंत गोपनीय असं ज्ञान आहे. मग भगवंतांनी गुह्य ज्ञान दिलं, गुह्यतरम ज्ञान दिलं, आणि आता हे राजगुह्य ज्ञान,
जे गुह्य ज्ञान काय होतं की तू शरीर नाही, तू आत्मा आहेस. मग ज्या दुसऱ्या अध्यायापासून आपण या या ज्ञानाला जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहोत, की ज्या ज्ञानाचा खजिना भगवत एक मिनिट हा जरा काळजी घ्या आणि म्यूट राहा प्लीज. आवाज येत आहे त्यांना. मी सगळ्यांना थोडं म्यूट करते. आज राहिलंय माझं म्यूट करायचं, कारण खूप आवाज आले की खूप डिस्टर्बन्स येतो. समजू शकता तुम्ही. अंजली माताजी तुम्ही अनम्यूट होऊ शकता वाचताना पुन्हा. तर असं हे अत्यंत गोपनीय ज्ञान सर्व अहो बघा ना, सिक्रेट म्हणजे काय हो? आपल्याकडे सिक्रेट म्हणजे कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट. हे कुणाला सांगू नको. हे कुणाला सांगू नको. अहो भगवंतांचं ज्ञान हे राजगुह्य असलं, अगदी गुप्त ज्ञान असलं तरी ते सगळ्यांना ओपन आहे. सगळ्यांना खुलं आहे असं हे गुप्त ज्ञान, असं हे इतकं इतकं परिपूर्ण आहे. सगळ्यांनी धर्माची परिपूर्ण आहेता आहे या ज्ञानामध्ये. आणि म्हणून जसं मी म्हटलं की गुह्य ज्ञान की मी शरीर नाही आत्मा आहे, आणि मग हा आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे. हे जे आपण गुह्य तर ज्ञान घेतलं की हा परमात्मा कुठे आहे तर हृदयामध्ये आहे. कालच्या अध्यायामध्ये आपण जाणलं की अधियज्ञ हा कुठे वास करतोय तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये. ज्या क्षीरोदकशाही विष्णू जसं आपण म्हटलं, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये हा परमात्मा आहे आणि ह्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये हा परमात्मा वास करतो आहे. हे हे ज्ञान आपण इथपर्यंत घेतलंय आणि भगवंत म्हणतायत की हेच ज्ञान पुढे जाऊन मी तुला अत्यंत गुप्त ज्ञान जे देतो आहे ते अत्यंत सुलभ आहे. हे ज्ञान अविनाशी आहे, याचा नाश कधीही होणार नाही आणि हे करण्यास इतकं सुलभ आहे, हे आचरण करण्यामध्ये तुला कुठल्याही प्रकारचा त्रास वाटणार नाही, इतकं सुलभ आहे हे ज्ञान. आणि असं हे भक्ती मार्गाचं ज्ञान भगवंत देत आहेत. या भक्तीचा योग, मग ही भक्ती की तू माझा एक उत्तम भक्त आहेस, प्रिय भक्त आहे, आणि या भक्तीमध्ये कशा प्रकारे स्वतःला लीन करायचंय. मग या भक्तीच्या नवविध भक्तीच्या सेवा आपण बघितल्या की अनेक भक्तींच्या सेवांमधून की मग साधं हे श्रवणम कीर्तनम करताय, ही किती एक सुंदर सेवा चालू आहे भगवंतांची. श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम अर्चनम वंदनम पादपूजनम साख्यम दास्यम आत्मनिवेदनम. मग या स्मरणम, व प्रत्येक या नवविध सेवेची उदाहरणं दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये प्रत्येक मग ज्या अमरीश महाराजांचं उदाहरण दिलं जातं त्यांनी प्रत्येक अवयव या सगळ्यामध्ये कानाने ते भगवंतांचं नाव ऐकतायत, मुखाने भगवंतांचं कीर्तन करतायत, पायाने चालत जातायत, ते सुद्धा मंदिरामध्ये चालत जातायत, हाताने अर्चना करतायत भगवंतांची, मनामध्ये डोक्यामध्ये नाव कोणाचं आहे भगवंतांचं नामस्मरण करता आहेत. अशा प्रकारे प्रत्येक अवयव भगवंतांच्या सेवेमध्ये स्वाधीन केलेला आहे. अशी ही भक्ती मार्गाची सेवा आहे. म्हणून मग भगवंत सांगतायत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हे परमभूत अर्जुना, ज्याची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग भगवंत म्हणतायत की ज्यांची भक्ती मार्गावर श्रद्धा नाही, मग ज्या भक्तीच्या मार्गावरती मी तुम्हाला म्हटलं की भक्तीचे हे 9 टप्पे, जशा भक्तीच्या नवविध भक्तीच्या आपण सेवा बघितल्या, त्या सेवांमार्फत तुम्ही या भक्ती मार्गावर येता. आणि मग या भक्ती मार्गावर येताना या सेवा करण्यापूर्वी मात्र टप्पे काय असतात, तर हा श्रद्धावान टप्पा, मी जसं तुम्हाला म्हटलं की हा 18 दिवसाचा जो कोर्स करताय बघा. आता तुमच्यापैकी किती, मला खरोखर म्हणजे जे कोणी तुम्ही आहात माझ्या बरोबर या प्रवासामध्ये, आणि जे कोणी खरोखरच ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे आणि खरोखरच जाणायचंय की मी कोण आहे, मला कृष्ण कोण आहे, कृष्णाला जाणायचंय आणि काय पुढे जाऊन काय आहे, किंवा या सगळ्या गोष्टीचं जे ज्ञान, ज्या भगवद्गीतेचं अध्ययन करायचं आहे, ज्यांच्या मनात श्रद्धा आहे तेच फक्त या मार्गावर आता टिकून आहेत. मग या 18 दिवसाच्या कोर्समध्ये तेवढीच लोक आता टिकून आहेत ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे, आणि मग ज्यांना भगवंतांना जाणायचं आहे. आणि ही श्रद्धा हा पहिला महत्वाचा टप्पा आहे. मग त्याच्या पुढे का, मग आपण म्हणतो की आधीच्याही अध्यायांमध्ये पुढेही काही याच्यात मी उल्लेख करीन की मग भक्ती मार्गावरती श्रद्धा आहे,
पुढे आपल्याला आध्यात्मिक ज्ञान तर घ्यायचंय, भगवंताला जाणायचंय, पण मग 4 पावलं पुढे जाऊन पुन्हा त्याच्यावरती मागे का येतोय 2 पावलं? पुढे का ऍडव्हान्स होत नाही? पुढे का प्रगती होत नाहीये या मार्गावरती? कारण कुठे हे वेग आहे, की तुम्ही पुढे जाऊन त्या मार्गावरती मग जो साधू संग आवश्यक आहे, जी भजन क्रिया आहे, अनर्थ निवृत्ती, की ज्या भौतिक विषय कठीण आहे हो, खूप कठीण आहे. मी म्हणतच नाही. कारण या भौतिक जगतामध्ये, प्रपंचामध्ये अडकलेलो आहोत. आपण सगळ्या नात्यांमध्ये गुंतलेलो आहोत. मग या सगळ्यामध्ये भगवंतांची सेवा कशी करायची आहे, हेच तर खूप महत्वाचं आहे आणि जाणून घ्यायचंय. मग जसं मी म्हटलं, की अगदी 4-4, 5-5 तास मंदिरामध्ये देवाच्या समोर बसून फक्त ती श्रद्धा करायची किंवा मगच मनामध्ये श्रद्धा आहे, मी नामस्मरण करतोय 10-10 तास, मगच मनात श्रद्धा. अहो, पण जर ती मनामध्ये आहे, पण ती जर आचरणातच दिसत नाहीये आणि फक्त भौतिक इंद्रियांचं कुठेतरी फक्त त्या गोष्टींना त्यागलंय, मी टीव्ही बघत नाही, मी हे करत नाही, मी ते करत नाही. परंतु मनाचं काय? त्या मनाला नियंत्रित केलंय का? आणि म्हणूनच मग त्या मनाला कुठे गुंतवायचंय? मग जी साधू संग, की जो आपण सगळे बघा आणि म्हणून आज आता आपण की आता पण मी सांगू इच्छिते, की कशाप्रकारे आपण कृष्ण पुस्तकाचं वाचन सुरू केलंय. हा साधू संग, की जे तुम्ही सगळेजण आपल्या या मार्गावरती येतात. 18 दिवसाच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा भेटतो. पण तुम्ही पुन्हा याच्याशी इस्कॉन बंगलोरशी कनेक्टेड राहावं. मग कुठल्याही इस्कॉनशी आणि कुठल्याही मग ज्या कृष्ण भावनेमध्ये मी स्वतःला तुम्हाला प्रगल्भ करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला तो साधू संघ आवश्यक आहे. आणि तिथेच कुठेतरी प्रगती होऊ शकते. आणि म्हणून मग साधू संघ, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, मग ती रुची, मग ती निष्ठा, मग ती भगवंताबद्दल आसक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती, असे हे टप्पे. आणि अशा या टप्प्यांवरती जाऊन मग अगदी शेवटी भगवंतांच्या प्रेमामध्ये ज्या गोपिका आपण बघतो, मग इतकं प्रेम भगवंतांवर कोणीच करू शकलं नाहीये हो. की भगवंतांवर गोपिकांचं जे काही प्रेम आहे, की मग ब्रह्माना त्या म्हणतायत, "का तू पापण्यांची निर्मिती केली आहे? आम्हाला भगवंत त्या पापणी लवते आमची आम्हाला भगवंत दिसत नाहीत." इतकं भागवतामध्ये खूप सुंदर त्यांचे श्लोक आहेत हो. खूप सुंदर श्लोक आहेत, की ह्या गोपिकांचं कशाप्रकारे त्या स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये आणि मग त्या इतक्या सहजपणे त्या भगवंतांच्या सेवेमध्ये असतात आणि भगवंतांच्या प्रेमामध्ये स्वतःला त्यांनी विलीन केलेलं असतं, की भगवंत प्रत्यक्ष पण राधाराणीचं तत्व, त्या प्रेमाचं तत्व आणि तो माधुर्य रस आपल्या आकलन शक्तीच्या खूप पलीकडेची गोष्ट आहे हो, खूप उच्च गोष्ट आहे. मग हा जो माधुर्य रस, वात्सल्य रस आणि मग जो शांत रस, हे सगळे या या रसाच्या माध्यमातून कशा प्रकारे भगवंत सांगतायत, की मग हे त्या प्रकारचं प्रेम आहे. आणि जे आपण हे जाणायचा प्रयत्न करतो, मग तो प्रयत्नच आपण करू शकतो. आणि म्हणून मग शांत रस, माधुर्य रस, वात्सल्य रस जिथे आपल्याला मग साख्य जिथे आपण आता म्हटलं, मग अर्जुनाचं दास्य, हे सगळे जे रस आहेत, की नवरसांची जसं नवविध भक्तीच्या सेवा आहेत, या प्रत्येक गोष्टीला आपल्याला जाणायचं. आणि म्हणून मग भगवंतांच्या प्रेमामध्ये ज्या 9व्या टप्प्यामध्ये आपण जातो, त्याला भगवंतांचं प्रेम. आणि म्हणून मग या आध्यात्मिक मार्गावरती प्रगती करण्यासाठी कुठेतरी त्या साधू संग, भजन क्रिया, या सगळ्या गोष्टीची निश्चितच जोड असायला हवी. मग भगवंत सांगतायत पुढे, हरे कृष्ण, हे ज्ञान घ्यायला सुरुवात केलेली आहे आपण. हरे कृष्ण माताजी. माताजी म्यूट झाल्या का? हरे कृष्ण. ओके, ठीक आहे, हरकत नाही. मी माझ्या अव्यक्त हरे रूपात. कृष्ण. हा, बोला माताजी. हरे कृष्ण. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. हरे कृष्ण. हरे माताजी, कृष्ण. माझं घर अगदी रोडवर आहे. त्यामुळं बाहेरचे आवाज येऊ नये म्हणून मी प्रत्येक वेळेस हा, म्यूट करते. हो हो माताजी, तेच होतं, मला माहिती आहे. मी पण म्हणजे मला सांगायला लागतं तुम्हाला, कारण खूप आवाज येतात. पण हरकत नाही, तुमचं लक्ष असेल त्याप्रमाणे. नाही एखाद्या श्लोकाला वाचता आलं, काही हरकत नाही, तुम्हाला नाही ऐकू नाही, गेलं, कारण त्या मग वाहनांमुळे बाकीच्यांना तुम्हाला डिस्टर्ब ऐकू. होऊ नये म्हणून हो मी हो, म्यूट करते. नाही नाही, बरोबर, कारण ते आवाज खूप येतात डिस्टर्ब. अगदी रोडवर घर आहे ना. हो, बरोबर. हरकत नाही माताजी. कसंही तुमच्या आहे. हो का? हं. हरे कृष्ण. आणि म्हणून मग बघा, हे वाक्य कुठेतरी कसं तुम्हाला कॉन्ट्राडिक्टरी, की कशाप्रकारे तुमच्या मनामध्ये याबद्दलचे काय विचार येतील.
मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे, बघा भगवंत जसं मी म्हटलं की या पराशक्ती अपराशक्ती याची निर्मिती भगवंतांद्वारे केलेली आहे, परंतु भगवंतांवर याचा कुठलाही प्रभाव नाही. या भौतिक प्रकृतीचा भगवंतांवर कुठलाही प्रभाव नाही. त्यालाच अनुसरून हे वाक्य कसं की अव्यक्त रूपाद्वारे मी हे सर्व जगत व्यापलेले आहे, सर्व जीव माझ्या ठाई आहेत, परंतु मी त्यांच्या ठाई नाही. मग ज्या वडील मुलाची मी एक सांगितलं की मग मुलाचे वडील असतात, मग त्या वडिलांचे जे गुण असतात ते मुलामध्ये आपण आलेले म्हणतो, अरे हा त्या मुलासारखा दिसतंय, हा हे वडील त्या मुलासारखे दिसतायत असं कधी म्हटलं नाही जात, पण हा मुलगा मात्र त्यांच्या वडिलांसारखा आहे, अगदी बरोबर हुबेहूब आहे. हे थोडंसं कुठेतरी मी याची उदाहरण देण्याचा प्रयत्न करते, हे समजण्यासाठी की भगवंत म्हणतायत सर्व जीव माझ्या ठाई आहेत, परंतु मी त्यांच्या ठाई नाही. भगवंतांवर कुठलाही प्रभाव नाही. या भौतिक प्रकृतीचा कुठलाही प्रभाव या भगवंतांवर नाहीये. ज्यांच्या या निरनिराळ्या शक्तींद्वारे भगवंत हे साधू शकतात, आणि जसं भगवंतांचं हे निरनिराळ्या शक्ती, जशा आपण पराशक्ती अपराशक्ती ह्या जाणल्या, तशा या भगवंतांच्या अनेक शक्तींद्वारे भगवंत तिथे आहेतही आणि नाहीतही, अशा पूर्ण इदम. मग आपण जेव्हा भागवतामध्ये पुढे ईशोपनिषद करतो, नेक्टर ऑफ डिव्होशन, इन्स्ट्रक्शन, हे सगळं भगवद्गीतेच्याच संदर्भामध्ये सगळा संदर्भ घेऊनच पुढे सांगत असतो. आणि म्हणून भगवंत म्हणतायत सर्व जीव माझ्या ठाई आहेत. ज्याप्रमाणे वारा या आकाशामध्ये स्थिरावतो कुठेतरी लिमिट, मग त्या वाऱ्याला सुद्धा अवकाशामध्येच कुठेतरी स्थिरावायला लागतं, त्याच्या पलीकडे तो जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे भगवंत सांगतायत की, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. तरीही हे सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाही. माझे हे योग ऐश्वर्य पहा. जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि मग खालचं हे वाक्य मी बघते, 9.6 म्हणते, जसा प्रबळ वारा सर्वत्र वाहतो, नेहमी आकाशात विसावतो, त्याच प्रकारे सर्व प्राणी माझ्यामध्ये विसावतात, हे जाणून घ्या. मग ज्या विश्वरूप दर्शनाचा मी उल्लेख केलेला आहे, हे विश्वरूप जे भगवंतांनी विराट रूप दाखवलंय की जे अधिदैव म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये सर्व देवी देवतांचा आणि सगळ्या अनेक ब्रह्मांडांचा, ज्या श्वासातून अनेक ब्रह्मांड निर्माण झालेली आहेत भगवंतांच्या. आणि मग हे जे महाविष्णूचं तत्व मी म्हटलं, क्षीरोदकशाही विष्णू आणि गर्भोदकशाही विष्णू, जे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये आहेत, अवकाशामधल्या प्रत्येक ग्रहामध्ये हे गर्भोदकशाही विष्णू आहेत, आणि मग प्रत्येक जीवामध्ये जे क्षीरोदकशाही विष्णू म्हणून परमात्म्याचा निवास आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतायत की ज्या प्रकारे हे विश्वरूप भगवंतांनी दाखवलंय, मग या विश्वरूपामध्ये सगळं दिसेल, परंतु मनुष्य रूप असलेले भगवंत त्याच्यात नाहीयेत. कारण भगवंत हे अचिंत्य भेदाभेद, हे भगवंतांनी तात्पुरतं रूप घेतलेलं आहे, की आपलं जे काही विश्वरूप भगवंतांनी दुर्मिळ असं अर्जुनाला दाखवलंय, त्या त्यांच्या शक्तींद्वारे त्यांनी ते केलं. ज्या भगवंतांच्या अनेक शक्ती आहेत, त्यापैकीच त्या शक्तींच्या द्वारे त्यांनी तिथेच कुरुक्षेत्रावरती स्वतः रथामध्ये आरूढ असताना पाठीमागे त्यांनी त्याच ठिकाणी अर्जुनाला हे रूप, विराट रूप दाखवू शकले, ज्याच्यामध्ये सगळ्या देवी देवता, राक्षस आणि सगळ्याचा समावेश होता. मग तिथे शंकर आहेत, ब्रह्मा आहेत, ज्यांनी भगवंत सृष्टीची निर्मिती केलेली आहे, ते ब्रह्मा तिथे आहेत. अशा सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. परंतु भगवंत म्हणतायत हे सगळं काही आहे, सृष्टीचा उगम माझ्यापासून आहे, पण मी या सृष्टीचा अंश नाही. भगवंत यापासून अलिप्त आहेत, अद्वैत आहेत, या मायेचे नियंत्रक आहेत. आणि म्हणून मग ही योग माया आणि मोह माया ही भगवंतांचीच आहे, परंतु ही योग माया ही आध्यात्मिक शक्ती आहे, आणि मोह माया कुठेतरी कृष्णापासून लांब नेणारी, आणि म्हणून या अध्यात्म स्वभावाला विसरणारी अशी ही मोह माया आहे.
परंतु ज्या माळेप्रमाणे जसं मी परवा सांगितलं आपण 7व्या अध्यायात बघितलं की कशा प्रकारे माळेवरती दोऱ्यावरती ही माळ विसावलेली आहे. म्हणजे या माळेचे मणी जे आहेत ते कशा प्रकारे दोऱ्यात ओवलेले आहेत, तो दोरा आश्रित आहे, तो दोराच जो तुटला तर मणी विखुरतील हो इकडे तिकडे. तशाच प्रकारे हा जो वारा आहे त्याला लिमिट आहे. मग तो अवकाशामध्ये स्थिरावतोय, तो आकाशाच्या पलीकडे कुठे जात नाहीये आणि म्हणूनच सगळे प्राणी सुद्धा माझ्यामध्येच विसावतायत. हे तुम्ही जाणून घ्या की कुठेतरी ही प्रकृती ही, मग आपण पुढे ज्याचा उल्लेख आहे तेही जाणायचं आहे. परंतु भगवंत हे अद्वैत आहेत आणि ते या सृष्टीचा अंश नाहीत. भगवंतांनी जे स्वातंत्र्य, मग मी काल जे म्हटलंय त्या कर्मानी, मग ही कर्म जो आत्मा या भौतिक जगतामध्ये त्या इच्छेने घेतोय, जसं भगवंत हे प्रकट होत आहेत, भगवंत हे या सृष्टीमध्ये स्वतःच्या इच्छेने प्रकट होत आहेत. ज्या वेळेला परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, भगवंत प्रत्यक्ष स्वतःच्या इच्छेने प्रकट होत आहेत. मग ज्या तथाकथित तर्कवादी मायावादी लोकांना वाटतंय की भगवंत आत्ता येत आहेत, पुढे जाऊन आपल्याला तो उल्लेख करायचा आहे म्हणून मी आत्ता ते म्हणत नाही. हरे कृष्ण माताजी. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. मग बघा, ही भौतिक सृष्टी आहे आणि भगवंतांच्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि तिचा प्रलय होतो. मग भगवंतांच्या इच्छेने, भगवंत इच्छेने प्रकट होतात. जसं मी म्हटलं, मग एक उदाहरण द्यायचं झालं तर एखादा राजा जेव्हा एखाद्या तुरुंगात जेलमध्ये तिथे सुपरविजन करायला त्या कैद्यांना बघायला आलेला असतो, तिथली व्यवस्था बघायला आलेला असतो, पण त्या कैद्यांना काय वाटत असतं की हा राजा म्हणजे सुद्धा आपल्यापैकीच एक आहे. परंतु भगवंत त्या ज्या इच्छेने या सृष्टीमध्ये येत आहेत त्याचप्रमाणे जसं तो राजा त्या जेलमध्ये ती निरीक्षण करायला आलेलो असतो, ती व्यवस्थापना बघायला आलेलो असतो, त्याच प्रकारे भौतिक सृष्टी, आणि म्हणूनच भगवंत ही इच्छेने येत आहेत आणि त्यांच्या इच्छेनेच ही सृष्टी निर्मिती होते आणि पुन्हा पुन्हा त्याचा प्रलय होतो. ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाही. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. मग ही भौतिक सृष्टी म्हणजे माता आणि सृष्टीचं बीज देणारे हे पिता आहेत. मग जरी ही भौतिक प्रकृती निर्माण करत असेल, कुठेतरी स्वतःच्या कर्मांनी तिला बांधलंय, परंतु भगवंतांना कुठल्याही त्या भौतिक सृष्टीमध्ये कुठलंही कर्म बांधू शकत नाही. जे काही कर्म, जे आपण म्हटलं, ज्या जन्म कर्मच मे दिव्यम, ज्या आपण अध्यायामध्ये बघितलं की ज्या भगवंतांचं कर्म, मग कर्म भगवंतांना कुठेही अडकवत नाहीये, कुठल्याही बंधनात अडकवत नाहीयेत. या भौतिक कर्मापासून भगवंत अनासक्त आहे. मय्याध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. माझ्या अध्यक्षेने हे कौंतेया, माझ्या अनेक शक्तीपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखाली या सृष्टीचे वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणून मग ही भौतिक सृष्टी ही भगवंतांचीच निर्मिती आहे. आणि जसं मी म्हटलं की या भौतिक सृष्टी ही माता, आणि मग त्याच्यामध्ये त्या कर्मांच्या सगळा जो खेळ आहे आणि त्याच्यामुळे त्या कर्माची फळं आणि मग अनेक जन्म आणि अनेक सृष्टीची निर्मिती, अनेक त्या प्रकृतीमध्ये जी वाढ होत असते ती भौतिक प्रकृतीच्या अध्यक्षतेखाली. पण जसं आपण उदाहरण देताना मी इथे सांगेल की एखादी व्हॅक्युम क्लीनर कसं सगळं सेट केलेलं असतं, तसं भौतिक प्रकृतीला भगवंतांनी सेट केलेलं आहे सगळं, आणि ती भगवंतांच्या एका शक्तीपैकी आहे आणि ही शक्ती त्याच नियंत्रणाखाली, आणि भगवंतांनी जसं नियंत्रण केलेलं आहे त्याच प्रकारे ती चराचर प्राण्यांची निर्मिती करते आणि तिच्याच नियंत्रणाखाली सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होत असतो. जसं मी म्हटलं, बीज देणारे हे पिता आहेत, भौतिक प्रकृती ही माता आहे, आणि मग ती सगळ्याला निर्मिती, भगवंतांचे बीज ज्याच्यामध्ये आलेलं आहे
त्या बीजापासून ती त्या चराचरांना निर्माण करत असते. आणि तशा प्रकारे भौतिक प्रकृती, पण ही प्रकृती ही भगवंतांचीच देण आहे. जे काही मिळालेलं आहे, मग जो पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश हे सगळे पंचमहाभूत, मग ज्या जीवांची निर्मिती केली, या सगळ्यांच्या ज्या ज्या शक्ती आहेत त्या सगळ्या भगवंतांपासूनच आहेत. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मी जेव्हा मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो, तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परमाधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. जसं मी म्हटलं की मग जे ज्ञानाचा जिथे अभावच आहे, भगवंतांनी अशांना मूर्ख म्हटलंय. अशांचा उल्लेखच मूर्ख केलेला आहे. कारण मग आपण म्हणतो की अशी तथाकथित मायावादी तर्कवादी लोक कृष्ण कोण आहे, आणि कृष्ण या जगामध्ये येताना फक्त मानव सदृश येत आहेत आणि फक्त तसं मानवी रूप घेत आहेत, पण नाहीतर ते एक शक्तीच आहे. कारण मग ते अध्यात्माला जाणलं नाहीये, त्या वेदांचा शास्त्रांचा कुठला अभ्यासच केलेला नाहीये, आणि जर त्याचं काही ज्ञानच नाहीये, मग अशी लोक फक्त भ्रमामध्ये राहू शकतात. आणि ज्या काय आपल्या ज्ञानाने, मग भगवंत म्हणतात आजच्याही भागवताच्या याच्यात प्रभूजी खूप सुंदर सुंदर याच विषयी सांगत असतात की मग पुढे जाऊन या गोष्टींचा काय असतो, पुढे यांचं काय वाढून ठेवलंय यांना. मग भगवंत त्यांना कुठल्या स्वरूपामध्ये आढळतात, कारण जे काही ते कशाचा उपभोग घेत असतात त्या गोष्टी मग त्यांच्यासाठी भ्रम तयार होतो, कारण ज्ञान नसतं, ते पुरेपूर ज्ञान नसतं. आणि म्हणून भगवंत म्हणतात की मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण झालो तरी हे मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून ते जाणू शकत नाहीत, कारण तेवढं ज्ञानच त्यांनी घेतलेलं नसतं, भगवंतांविषयी काही जाणलेलंच नसतं. मग त्या ज्ञानाच्या अभावाने जे काही बोलतील तेच त्यांना योग्य वाटतं. म्हणून अशा लोकांना भगवंतांनी मूर्ख म्हणून संबोधिलं आहे. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसी मासुरीं चैव प्रकृती मोहिनीं श्रिताः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. जे अशा प्रकारे गोंधळलेले आहेत, ते राक्षसी आणि नास्तिक नास्तिक विचारांनी आकर्षित होतात. त्या भ्रमित अवस्थेत त्यांच्या मुक्तीची आशा, त्याचे फलदायी क्रियाकलाप आणि त्यांची ज्ञान संस्कृती या सर्वांचा पराभव झाला आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. मग बघा असे लोक हरे काय कृष्ण. विचार करणार, मग जे लोक गोंधळलेले आहेत, मग त्यांना खरी परिस्थिती की जे ज्ञानच घे, पहिली गोष्ट जे आडातच नाही ते पोहऱ्यात कुठून येणार, आपण जे म्हणतो. मग ज्या अस्तित्वालाच मानायचं नाही, भगवंत कोण आहेत आणि काय आहेत हे जाणायचंच नाहीये, असे लोक मग कुठेतरी गोंधळलेल्या अवस्थेत असतात ना, त्यांचं ज्ञानाने कुठेतरी पक्के असतात, किंवा मग त्यांची वृत्ती कुठेतरी भ्रमामध्ये जाते, आणि मग असे ज्ञानाचा अभाव असलेले लोक कुठेतरी स्वतःला त्या भ्रमिष्ठ अवस्थेमध्ये नेतात. आणि मग त्यांच्या फलदायी क्रियाकलाप जे काही, हे मला हवंय, ते मला हवंय, मी निर्मिती केलीये, मी भोगताय. अहो पण अशांना प्रभूजी आज म्हणतात की तुम्ही एखादी सेल बनवून दाखवा, एखादी पेशी मला बनवून दाखवा. भगवंतांनी सांगितलंय. मग ही एक वीट, मग आता वीट माती, जसं आपण बिल्डिंग बांधतो तेव्हा म्हणतात की वीट माती हे कुठून आलेलं आहे, मग हे सगळ्याचा उदय कुठून आला, काहीतरी पडलं का, टपकून पडलं. तसं तुम्ही एक पेशी बनवून दाखवा. की अशा सायन्सने खूप मोठे, टेक्नॉलॉजीने कुठेतरी खूप प्रगती केली आहे, पण कुठेतरी मूळ त्याचं काय, सुरुवात काय, उगम कुठून झालेला आहे, त्याला जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग असे लोक कुठेतरी फक्त भ्रमित अवस्थेमध्ये मग त्यांच्या मुक्तीच्या आशा, कारण मग ते जेव्हा बंधनात अडकलेत तेव्हा ते मुक्तीचं काही हेच नाही करणार ना, विचारच करणार नाही. त्यांना या भौतिक बंधनात नाही, त्यांना त्या भौतिक प्रकृतीतच जखडून राहायचंय. आणि मग जे काही सकाम कर्मामध्ये अडकलेले आहेत, आणि मग त्यांची जी संस्कृती, त्यांचं जे काही सोकॉल्ड कल्चर आपण म्हणतो, त्या सगळ्याचा कुठेतरी डिफिटिंग, कुठेतरी सगळं पराभव झालेलं आहे. कारण मग त्याचं काय फळ, त्याच्यामधनं काय निष्पन्न होणं, असं प्रभूजींनी आज खूप सुंदर असं म्हणून सांगितलं, हे सगळं निर्मिती केलेली आहे, परंतु ह्याचं कॉपी करू नका.
म्हणून भगवंतांनी प्रभूजींनी एका खेळणाऱ्या मुलाचं बरं का, एक खेळामधल्या किचनचं आणि आई खरं किचन मध्ये काय करत असते, मग त्या मुलाने जर किचन मध्ये आई करतीये तसंच्या तसं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, पण तिथे प्रत्यक्ष कुठे फायर आहे, कुठे आग आहे, तो काय बनवू शकतोय का, काहीच नाहीये तिथे, तो अनुकरण करतोय आईचं फक्त. म्हणून ते आईचं अनुकरण केल्यावर पण तिथे काही खरे खाद्यपदार्थ तो बनवू नाही शकत, कारण तिथे कुठेतरी आग नसते, तिथे तो विस्तवाने काही बनवू नाही शकत. तर सगळं ते कुठेतरी अनुकरण केलं जातं, की मला पण आईसारखंच हे करायचं आहे. परंतु जर हेच त्या आई बरोबर करताना बघून प्रभूजींनी खूप सुंदर आज ते म्हणजे तसे शब्द माझ्या तोंडावर आलेत की नाही ते पण खूप सुंदर त्यांनी समजावून सांगितलं, की मग कुठेतरी इन्कॉर्पोरेट करा. कुठेतरी त्या जे काही आई करतीये, मग त्याच्यामध्ये कटिंग हे करा, कुठेतरी मदत करा. मग या सगळ्याला तसं जसं आपण भगवंतांची ही निर्मिती केलेली आहे भौतिक प्रकृती, त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण या अध्यात्म मग मूळ स्वभावाला कशा प्रकारे अजून प्रगत करू शकू, तरच कुठेतरी आपण निष्कामपणा आणि मग त्या अकर्माकडे वाटचाल करू शकू, हे जाणण्याचा प्रयत्न करा. मी इथे हे आज आणलं कारण आपण आधीच्या अध्यायांमध्ये जसं म्हटलं की अनुकरण आणि अनुसरण या गोष्टीतला आपण फरक जाणला, की मग भगवंत आहोत, मग जे लोक तथाकथित मायावादी लोक मग स्वतःला दैवी कुठेतरी शक्ती स्वतःमध्ये सांगतात, त्यासाठीच मग परवा आपल्याला जेव्हा 11वा अध्याय जाणू तेव्हा याचा उल्लेख नक्की अजून विस्तृत प्रमाणात बोलेन, की मग या सगळ्यावरती कुठेतरी स्वतःमध्ये दैवीपणा, मग तुम्ही एखादा विषाचा थेंब ज्या शिवांनी जे जे इतके उन्नत अवस्थेत आहेत, भगवंतांच्या इतक्या जवळ आहेत, असे जे शिव आहेत, जेव्हा ते अ, अ, या विषाचं प्राशन करतात, तेव्हा त्या विषाचं विष पचवतात हो ते. अहो, एखादा थेंब जरी विषाचा मनुष्याने गेला पोटामध्ये तर मरण येतं ना मनुष्याला. मग हे कुठली दैवी शक्ती आणि कुठला क्लेम करण्याची वृत्ती आहे, ही कुठेतरी खोटा अहंकार आहे. आणि म्हणून या सगळ्याचा कुठेतरी पराभव होतो. म्हणून भगवंत आता त्या थोर महात्म्यांविषयी सांगतायत, म्हणून ज्या व्यक्तींविषयी भगवंत सांगतायत ज्यांनी भगवंतांना जाणलेलं आहे. आणि असे थोर महात्मे कोण आहेत? महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे पार्था, मोहित न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. मग जसं आपण 6व्या अध्यायात बघितलं, की अनेक जण मॅरेथॉनची स्पर्धा धावतात हो. अनेक धावतात, लाखो जण धावतात. पण त्यातले थोडेच जण जे अगदी शेवटपर्यंत टिकतात, शेवटपर्यंत ते मॅरेथॉनचा स्पर्धा आणि मग जिंकणारा तो एकच जण असतो, की जो पूर्ण ती स्पर्धा पूर्ण करतो. आणि तसंच अनेक लोक, मग जसं मी रजिस्ट्रेशनचं उदाहरण दिलं, अनेक हजारोनी लोक रजिस्ट्रेशन करतात, पण 18 दिवसाच्या त्या अध्ययन वर्गामध्ये किती जण येतात, मग पुढे 18 दिवस किती जण येतात, हे महत्वाचं आहे. मग ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे तो निश्चितच त्या 18 दिवसाचा तो संकल्प, जो यज्ञ घेतलाय हो. आम्ही जेव्हा आता मी हा अध्ययन वर्ग मला 18 दिवस घ्यायचा आहे, भगवंताच्या कृपेने सगळं व्यवस्थित असू दे, की आपली तब्येत व्यवस्थित, भगवंतांची कृपा असू दे आणि हा यज्ञ अखंडित चालू राहू दे, हीच भगवंता चरणी प्रार्थना असते, की 18 दिवस अखंड हा यज्ञ चालू राहू दे, हा प्रयत्न असतो. मग भगवंत सांगतायत, की जे काही, मग जसं आपण एखाद्या दिवशी कुठल्या तरी कारणाने कमी जास्त किंवा थोडा पुढे वेळ गेलाय, मग काही गोष्टी असतात किंवा आता दिवाळीचा सण आला होता किंवा काही कुठलं कारण असलं, तर प्रयत्न हाच असतो, की कुठल्याही प्रकारे चुकवायचं नाही. मग थोडी वेळ पुढे मागे किंवा कदाचित एखादी मग काही समारंभ आला किंवा काही सण आला, तर मग आपण त्या दृष्टीने पुढे करतो. परंतु जो संकल्प तुम्ही घेतलायत, मग जरी या दृष्टीने बदल झाले तरी आपण तो कुठल्याही प्रकारे चुकवायचा नाहीये, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मग तो यज्ञ जो विहित कर्माबद्दल सांगितलं तसंच हा संकल्प आहे. आणि म्हणून मग ज्या प्रकारे हे महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात, मग ते भावभक्ती प्रेमभक्तीपर्यंत, ज्या शुद्ध भक्तीपर्यंत पोहोचलेले असतात, भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण त्यांनी भगवंताला पुरुषोत्तम म्हणून स्वीकारलेलं असतं, ज्यांनी सर्व जगाची या भौतिक आध्यात्मिक प्रकृतीची निर्मिती केली आणि जे सगळ्या सृष्टीचं आदिकारण, कारणांचे परम कारण असे अविनाशी भगवंत आहेत.
पुरुषोत्तम भगवान आहेत असं त्यांना जाणलेले आहेत. असे हे ईश्वरपुरीचे हे माधवेंद्रपुरी यांची कथा आपल्याला, जे असेच एक शुद्ध भक्त, मग पुढे जाऊन नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन जसं मी म्हटलं उपदेशामृतामध्ये आपल्याला या भक्तीचे, मग हे जे भक्तीच्या मार्गावरती भक्त त्याच्यामध्ये पण उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी, मग त्याच्या सुद्धा व्याख्या आहेत की कनिष्ठ अधिकारी स्वतःला कशा प्रकारे, मग तो त्या टप्प्यावरती आलेला आहे पण अजून त्याला उन्नती साधायची. असे हे माधवेंद्रपुरी हे उत्तम अधिकारी की जे भक्तीमध्ये इतके लीन आहेत की त्यांनी देहधारी भावना सोडून ते फक्त आत्मधारी भावनेमध्ये, आत्मसाक्षात्काराच्या भावनेमध्ये आहेत. आणि असे हे देहधारी भावनेतून मुक्त झालेले माधवेंद्रपुरी कुठेतरी तहान भूक सुद्धा विसरलेली असतात. हे वृंदावनामध्ये यमुनेच्या किनारी बसलेले आहेत तप करायला. आणि तप करायला बसलेले असताना तिथे एक बालक येतो दूध घेऊन. माधवेंद्रपुरींना तो बालक दूध देतो आणि म्हणतो की तुम्ही उपाशी आहात आणि माझ्या आईने हे दूध तुमच्यासाठी पाठवलेलं आहे. माझी आई म्हणाली कोणीही उपाशी राहायचं नाही. तेव्हा माधवेंद्रपुरी म्हणाले कसं काय कळलं मी उपाशी आहे तुम्हाला, मी कसं कळलं? तर माझ्या आईला सगळं माहिती आणि म्हणून तिला वाटतं की कोणी उपाशी राहू नये म्हणून तुम्ही हे दूध घ्या. आणि हे दूध घ्या आणि हे भांड तुम्ही तसंच ठेवा, मी हे परत घ्यायला नक्की येईल. नाहीतर हे जर हरवलं तर माझी आई मला ओरडेल. माधवेंद्रपुरी ते दूध घेतात, ते दूध सेवन करतात, तो मुलगा तिथून निघून जातो. त्यानंतर रात्र होते तरी ते मुलगा बालक परत घ्यायला येत नाही भांड. मग रात्र झाल्यानंतर माधवेंद्रपुरी तिथेच निजतात आणि निजल्यानंतर त्यांच्या स्वप्नामध्ये हा बालक येतो, ज्याचं नाव गोपाल आहे. आणि तो मग भगवंतांना, तो माधवेंद्रपुरींना सांगतो आहे की मी गोपाल आहे आणि मी तुझीच वाट बघत असतो, तू कधी इथे येणार होतास आणि मी इथे झाडाझुडपामध्ये अडकलेलो आहे, तू मला बाहेर काढ, मी काट्या कुठे मला लागतायत, काट्या कुट्यांनी मला खरचटलं जात आहे, माझ्या अंगाला कुठेतरी दाह होतोय, मला चंदनाचा लेप लाव, मी अत्यंत भुकेला आहे, मला अन्न दे आणि तू मला इथून बाहेर काढ. हे ऐकल्यानंतर माधवेंद्रपुरी खडबडून जागे होतात आणि म्हणतात हे मी काय केलं? मी भगवंतांकडून प्रत्यक्ष सेवा घेतलेली आहे, भगवंतांनी प्रत्यक्ष मला दूध आणून दिलेलं आहे, मी सेवा करण्यापेक्षा मी भगवंतांची सेवा घेतलेली आहे, किती मूर्ख आहे मी. परंतु जेव्हा मग त्यांना तो दृष्टांत आठवतो आणि ते सर्व गावकऱ्यांना, वृंदावन वासियांना तिथे गोळा करतात आणि म्हणतात की चला आपल्याला भगवंत अडकलेले आहेत, त्यांना बाहेर काढायचं आहे आपल्याला. आणि मग ते त्या ज्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं असतं तिथे जागी सगळ्या गावकऱ्यांना घेऊन जातात. तिथे त्यांना सुंदर अशी मूर्ती मिळते भगवंतांची. आणि ती मूर्ती म्हणजे नाथजींचं, नाथद्वाराची मूर्ती आहे ती, श्रीनाथजींची मूर्ती आहे. नाथद्वारची श्रीनाथजींची जी पुढच्या 1-2 अध्यायामध्ये सुरुवातीला मी तुम्हाला त्याचं दर्शन देईन. असे हे नाथद्वारचे श्रीनाथजी, जी मूर्ती तिथे प्रतिष्ठापना केली गेली त्याची. अशा प्रत्यक्ष दृष्टांत दिलेला आहे, प्रत्यक्ष भगवंतांनी ज्यांची सेवा केली असे शुद्ध भक्त, जे माधवेंद्रपुरी, की असे शुद्ध भक्त हे भक्तीच्या त्या प्रेममय टप्प्यावर असतात, जे भगवंतांशी इतके इतके उन्नत प्रगती पथावर असतात की मग तिथे भगवंत प्रत्यक्ष त्यांना दर्शन देतात. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे महात्मेजन सतत माझे कीर्तन करीत, दृढ निश्चय प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य उपासना करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. असे प्रभुपाद आपल्याला दिसतायत की जे शुद्ध भक्त आहेत आणि जे हात वर करून बघायला स्वामी डान्स म्हटलंय. आणि हा तिथल्या परदेशामध्ये जाऊन प्रभुपादांनी त्यांना शिकवला, हात 2 वर करून मग हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं कीर्तन केलं जातं. नित्य भक्तिभावाने भगवंतांची उपासना केली जाते. आणि मग भगवंत म्हणतायत की मग अगदी जसं मी म्हटलं की 6-6, 7-7 तास तुम्ही देवळामध्ये जाऊन फक्त नामस्मरण नाही, भगवंतांची जे कर्म करताय तिथे मग तुम्ही रात्रंदिवस सुद्धा भगवंतांचं नामस्मरण तोंडामध्ये करू शकता आणि भगवंतांची उपासना करू शकता. खूप कठीण नाही हो हे. मग ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या कर्मातून सुद्धा तुम्ही भगवंतांची ती कृतज्ञता तुम्ही साधू शकता, जे करता आहात त्या मनामध्ये तुमच्या भावना त्या महत्वाच्या आहेत. आणि म्हणूनच एक शुद्ध भक्त मला वंदन करीत भक्तिभावाने माझी नित्य उपासना करतात.
पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रम् ओंकार रुक्सानं यजुरेव च. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मी या जगाचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी ज्ञेय, बुद्धिकर्ता आणि सिद्धिकर्ता. ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जशा आपण प्रत्यक्ष पाण्याच्या चवीमध्ये मी आहे, ओंकारामध्ये मग ज्या विभूतींनाही आपण पुढे जाऊन बघणार आहोत आणि कुठे तू माझी पूजा करू शकतो, कुठे माझी उपासना करू शकतोस, मग ज्या लाळेमध्ये, ज्या पाण्याच्या चवीमध्ये, आणि म्हणूनच बघा जिभेवरती जी लाळ असते, ज्या लाळेमध्ये पदार्थ मिसळल्यावर मग त्याची चव आपल्याला कळते. आणि अशा प्रकारे मग या पाण्याच्या चवीमध्ये मी आहे. भगवंत म्हणतायत या जगताचा माता, पिता, आधार, या सगळ्याचा सगळा मी आहे. हरे कृष्ण माताजी. अर्जुना, हे अर्जुना, मी उष्णता देतो त्याच्या वरचं आणि माताजी मीच पाऊस थांबवतो. 9.18 माताजी. त्याच्या आधी मीच ध्येय पोषण करता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जिवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रत्यय या सर्वांचा आधार, विश्राम स्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे. हे अर्जुना, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवतो आणि पाडवितो मीच. अमृतत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यू ही मीच आहे. सत म्हणजे चेतन आणि असत म्हणजे जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग ज्या पुरुषोत्तम भगवानांना आपण जाणलंय की जे भगवंत ध्येय पोषण करता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान, की सगळ्याचा आधार आहेत. मग भगवंत अर्जुनाचे जे जिवलग मित्र आहे, मग जे सच्चित आनंद आहे, जे शाश्वत आहेत, ज्ञानाने परिपूर्ण आहेत, सगळ्याचा आधार आहेत. प्रलय आणि उत्पत्तीही त्यांच्यापासूनच होते. असा बीज देणारा पिता भगवंत आहे. आणि भगवंतांच्याच पासून जसं आपण म्हटलं की जो एफल्जन्स, जे ब्रह्म, जो चेतना आहे, जो प्रकाश आहे, मग ज्या गोलोकामध्ये कुठल्याही सूर्यचंद्राची गरज नाही, तर भगवंतांपासूनच ते प्रकाश आहे, ती उष्णता आहे. आणि ज्या विश्वरूप दर्शनाला आपण बघणार आहोत, त्या रूपामध्ये इतका प्रखरपणा आहे की 1000 सूर्य एक अवकाशामध्ये उगवले तरी तेवढी जी उष्णता असेल, तितकी प्रखरता भगवंतांच्या त्या विश्वरूप दर्शनामध्ये आहे. आणि म्हणूनच मग भगवंतांच्याच नियंत्रणाने पाऊसही पडतो आणि थांबविला जातो. अमृत तत्व आहे, मृत्यू ही भगवंत आहेत. सत आणि असत, जे जड आणि अजड या दोन्ही पदार्थांचा भगवंतांपासूनच यांची उत्पत्ती होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. याप्रमाणे स्वर्गातील अमर्याद विषय सुखांचा भोग घेऊन त्याच्या पुण्यकर्म आधीच क्षीण माताजी झाल्यावर 9.20 ते पुन्हा या मृत्यू लोकात परत येतात. माताजी, 9.20 वरचं इथे वर गेलो. वेदाध्ययन वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्ग लोकांची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पाप कर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवाप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. याप्रमाणे स्वर्ग लोकात अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यू लोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्मांचे म्हणजे सिद्धांतांचे पालन करून जे इंद्रिय भोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. म्हणून मग वेदाध्ययन सकाम कर्म, म्हणजे सकाम कर्मामध्ये अडकलेले आहेत. ज्या आधीच्याही कर्मी आपण 2-3 अध्यायामध्ये याचा उल्लेख आलेला आहे की जे सकाम कर्मामध्ये अडकलेले आहेत, जे कर्मी आहेत, जे कुठेतरी फळाची अपेक्षा करून ते कर्म करतायत, मग भले पुण्य कर्म करतायत, दान देता आहेत, यज्ञ करता आहेत, वेदांचा अभ्यास करता आहेत, सोमरसाचं पान करणार आहेत, हे सर्वजण स्वर्गलोकाची प्राप्ती करतात, अप्रत्यक्षपणे माझंच पूजन करतात. मग ते विष्णूंनाच पोहोचत असतात. परंतु असे पापकर्मापासून शुद्ध झालेले एक लोक इंद्राच्या पुण्यलोकामध्ये जन्म घेतात. त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य उपभोग घेतात, उपभोगतात.
आणि स्वर्ग लोकातील या अमर्याद सुखाचा जेव्हा कुठेतरी पुण्यकर्म क्षीण होतं, तेव्हा या अमर्याद सुखाला ते कुठेतरी संपतं. मग ते अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुन्हा पुण्यकर्म क्षीण झाल्यावर मृत्यू लोकामध्येच जन्म घेतात. आणि मग जे अशा रीतीने वेदोक्त धर्मांचं पालन करून जे इंद्रियोपभोग मिळत आहेत, जे सकाम कर्मामध्ये अडकलेत, जे कुठेतरी फळांचा उपभोग घेत आहेत, ते निश्चितच पुन्हा त्या कर्मफळाच्या चक्रामध्ये आणि म्हणूनच त्या जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रामध्येच पुन्हा जन्म घेतात. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हरे कृष्ण माताजी. कृष्ण. जे माझी भक्तिभावाने पूजा करतात, माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करतात, त्यांच्याकडे जे उणे आहे ते मी त्यांच्याकडे नेतो आणि त्यांच्याकडे जे आहे ते जपतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. योगक्षेमं वहाम्यहम. LICचं कुठेतरी लोगो वाक्य आहे ना हे, ब्रीद वाक्य. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. अशा अर्थाने आहेत भगवंत इथे सांगतायत. आणि म्हणूनच जे काही भगवंतांची ज्या भगवान रूपाची आणि ज्या भक्तिभावाने ज्या भक्तीमध्ये लीन होऊन भगवंतांच्या दिव्य रूपाचं चिंतन करतायत, मन्मना भव मद्भक्तो मद्याजिह्वा नमस्कुरु. पुढे जाऊन 9.34 हा श्लोक अगदी छान सांगणार आहे आपल्याला. मन्मना म्हणजे तुझं मन आणि बुद्धी माझ्यामध्ये गुप्त, की मग तो जो एकाग्रता आहे ती त्या भक्तीमध्ये आली पाहिजे. आणि मगच जेव्हा असं पूजन केलं जातं, भगवंतांचं चिंतन स्मरण केलं जातं, तेव्हा भगवंत म्हणतायत, जे काही तुझ्याकडे उणं आहे ते मी तुला नक्की देईन आणि जे तुझ्याकडे आहे तेही मी जपेन. ज्या भक्तीला भगवंत निश्चितच जपणार आहेत. म्हणून आपण म्हटलं कर्माचं जरी सगळी गुंतागुंत असली तरी पण कुठेतरी जर 40% पुण्य केलेलं असेल तर भगवंत ते नक्कीच जपतायत आणि ते जपून ठेवून पुढच्या जन्मी 41व्या टक्क्यापासून ते पुण्यकर्म चालू करता येतं. म्हणूनच त्याची जपणूक केलेली आहे हे महत्वाचं आहे. जे भक्तिभावाने पूजा करता आहेत ते निश्चितच त्या रूपाने भगवंताला भेटू शकतात आणि भगवंताला जाणू शकतात. येऽप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ते अपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. हरे कृष्ण माताजी. हे कौंतेया, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धापूर्वक पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग जे देवी देवतांची, याच्याही आधी याचा उल्लेख झालेला आहे, जे इतर देवतांची पूजा करतात, भक्त आहेत, ते त्यांचे श्रद्धेने पूजन करतात, म्हणजे तो यज्ञ विष्णूलाच अर्पण केला जातो. मग हे जे इतर देवी देवता आहेत ते इतके उन्नत स्वरूपामध्ये असतात, ते भगवंतांच्या इतके निकट असतात. मग कुणीच भगवंताला जाणलं नाहीये, पण हे जे देवी देवता आहेत ज्यांचा भगवंतामध्येच समावेश आहे ते भगवंतांची अत्यंत उन्नत अवस्थेमध्ये असतात. आणि म्हणून ते देवी देवता आपल्याला काय करू शकतात, आपण त्यांच्यासाठी चिटी मुंग्या, जसं एखादी मुंगी बघितल्यावर आपण त्याला बोटामध्ये चिरडून टाकू शकू, तसे या देवी देवता आपल्याला बोटामध्ये चिरडून टाकू शकतील, इतके ते उन्नत असतात. त्यांच्यामध्ये तितकी सामर्थ्य असतं आणि तितकी त्यांची क्षमता असते, कारण ते भगवंतांच्या इतके निकट असतात. की कशा त्यांच्या सामर्थ्याबद्दल सांगताना हे उदाहरण दिलंय. आणि म्हणूनच देवी देवतांना कधी आनंद होईल जेव्हा कृष्णाची पूजा केली जाईल. प्रत्येक पूजा, मग ही कृष्णाला केलेली पूजा ही त्यांच्यापर्यंत पोहोचतेच आहे. आणि म्हणून ती श्रद्धा दृढ होण्यासाठी, तो हेतू दृढ होण्यासाठी निश्चितच ती योग्य मार्गाने केली गेली पाहिजे. चुकीच्या मार्गाने न करता योग्य मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मग भगवंत म्हणतात, कोण जशा प्रकारे करत आहे उपासना त्यांना त्या लोकाची प्राप्ती होते. यान्ति देवव्रता देवान् पितृज्ञान्ति पितृव्रतः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जे देवतांची पूजा करतात ते देवतांमध्ये जन्म घेतील. जे भूत आणि आत्मा यांची पूजा करतात
ते अशा प्रकारच्या पाण्यामध्ये जन्म घेतील. जे पूर्वजांची पूजा करतात, ते पूर्वजांकडे जातात आणि जे माझी उपासना करतात, ते माझ्याबरोबर येतात. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. म्हणून मग जे देवी देवतांची पूजा करतात, पुण्य कर्म करतायत, मग सात्विक लोक निश्चितच ते करतात. सकाम कर्मामध्ये अडकले तरी पण ते पुण्य करत असतात, म्हणून त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती होते. मग जे कुठेतरी राजसिक आणि तामसिक, मग राजसिक कुठेतरी व्यक्तिपूजेमध्ये किंवा कुठल्याही अशा भावनेमध्ये अडकलेले असतात, त्या व्यक्तींची ती पूजा करतात. आणि मग जे तामसी वृत्तीचे लोक कुठेतरी अघोरी गोष्टींना अवलंबतात, भूत आत्मा यांची पूजा करतात, अशा प्राण्यांमध्ये जन्म घेतील, तर मग त्यांना पशुयोनी मिळते. जे पूर्वजांची पूजा करतात, जे त्या योनीमध्ये ज्या पूर्वजांची पूजा करतात, ते पूर्वजांच्या योनीमध्ये जन्म घेतील आणि जे भगवंतांची उपासना करतायत, त्यांना भगवत धामाचीच प्राप्ती होते. असं भगवंत सांगतायत, जे तांस तथैव भजाम्यहम्. मग भगवंत तसा प्रतिसाद तर देतातच, पण जशी पूजा केली जाते तसा त्याचा लाभ मिळतो. आणि मग ही भगवंतांची पूजा करणं खूप कठीण आहे का हो? भगवंत म्हणतायत जिथे की उपासना करा किंवा ज्या प्रकारे भगवंतांची निष्ठेने, श्रद्धेने उपासना केली पाहिजे, ती करण्यासाठी भगवंतांनी पहिल्याच श्लोकामध्ये जे सांगितलं, की मी तुला अशी ती गोष्ट सांगणार आहे, ती करण्यास किती सुलभ आहे. आणि म्हणून ती सुलभ कशी आहे हो? पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः. हरे कृष्ण माताजी. हरे जर कृष्ण माताजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण. हरे कृष्ण. जर कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने एखादे पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण केले, तरी ते मी स्वीकारेन. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच या भगवंतांना 56 भोग नको हो, जसे या इस्कॉनमध्ये दाखवलंय आणि हा वैष्णव एक 56 भोग, मग अनेक जे आपण आता सुद्धा बघितलं गोकुळ अष्टमीला 108 प्रकारचे किंवा 1008 इतक्या त्या रेसिपीज, इतकी ती अन्न बनवलं जातं. मग ते कांदा लसूण विरहित असतं बरं का, आणि अतिशय सात्विक, आणि मग त्याच्यामध्ये अनेक गोडांचा, वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करून ते अन्न बनवलेलं असतं भगवंतांसाठी. परंतु भगवंत म्हणतायत, की मग एखादं फळ, एखादं फूल, एखादं पान, जे तुळशीचं पान आहे आणि किंवा चमचाभर पाणी भगवंतांना जर मनोभावे आणि भक्तीने, प्रेमाने, तो भाव महत्वाचा आहे हो. तो भक्तीचा भाव महत्वाचा आहे. त्या भक्ती भावाने जर हे अर्पण केलं, तर भगवंत तेही स्वीकारतायत हो. ज्या विदुराकडे भगवंत जातात, दुर्योधन बोलवतो भगवंतांना, आणि कारण भगवंतांना दुर्योधनाच्या मनातलं कपट माहीत असतं, म्हणून भगवंत विदुराकडे जातात. विदुर घरात नसतात, पण विदुरांच्या पत्नी घरात असतात. भगवंत विदुरांकडे गेल्यानंतर विदुरांच्या पत्नी जेव्हा दार बघतात त्यांना दार उघडल्यावर, तेव्हा त्या अक्षरशः बघत राहतात. भगवंतांकडे बघण्या वाचून त्यांना दुसरं काहीही सुचत नाही. भगवंतांचं ते सौंदर्य आणि ते भगवंतांचं तेज बघून त्या अक्षरशः काहीही त्यांना सुचत नाही. आणि मग काय करू, भगवंतांची सेवा कशी करू, त्या सगळ्या गोंधळामध्ये ते असतात. आणि तेव्हा भगवंतांना आसन ग्रहण करायला सांगतात, आणि तेव्हा त्यांना हातामध्ये त्यांच्या एक केळ असतं, ते केळ सोलून भगवंतांना साल देतात आणि ते केळं फेकून देतात. परंतु त्या मातेकडून भगवंत ते सालही स्वीकारतात, कारण भगवंत एक भावाग्राही जनार्दन हो. कारण तो भाव जो आहे, त्या माऊलीचा जो भाव आहे, ज्या भक्ती भावाने तिने ते सालही भगवंतांना अर्पण केलं, तरी पण त्याच्यामध्ये जो काही भक्तीचा भाव होता, त्याला काही तुलनाच नाहीये हो. जसं शबरीच्या बोरांमध्ये, की शबरीला भगवंतांना जी बोरं द्यायची होती, ती आंबट नको होती म्हणून स्वतः उष्टी करून ती देत होती, पण भगवंतांनी ती प्रेमाने खाल्लेली आहेत. असं भगवंतांना दिलेली कुठलीही गोष्ट जर प्रेमाने असेल, मग गरीबातली गरीब व्यक्ती असू दे हो, एखादं पत्र, पुष्प, फळ आणि पान आणि पाणी जरी अर्पण केलं मनापासून, ती कृतज्ञता महत्वाची आहे. कारण हे पाणी सुद्धा म्हणजे भगवंतांपासूनच मिळालेलं आहे. मग जे काही अर्पण करतो आहे नैवेद्याच्या स्वरूपात, ते कृतज्ञतेची भावना आहे. आणि म्हणूनच भगवंत ते निश्चितच स्वीकारता आहे. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे कुंती पुत्र, तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस,
तसेच तू जे काही तपस्या करतो ते सर्व मला अर्पण म्हणून करावे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आणि म्हणून मग जे कर्म करणार आहेस ते भगवंतांसाठी कर, युद्ध करणार आहेस ते मला अर्पण कर. जे काही मग आपल्याला पुढे जाऊनही या गोष्टी जाणायच्या आहेत. मग सेवाभाव 12व्या अध्यायामध्ये खूप सुंदर, जेव्हा आपण भक्तीच्या शेवटच्या टप्प्यावरती असो तेव्हा आपल्याला हे जास्त विश्लेषित करून सांगणार आहे. मग तू जे काही मिळवतोयस, मग भगवंत म्हणतायत की भगवंतांनी सगळ्यांना स्वीकारलेलं आहे, पण तू तुझा काहीतरी भाग मला, की निष्काम कर्म म्हणशील की सकाम कर्मात जरी असेल तरी कर्म माझ्यासाठी अर्पण कर, नाही तर त्या कर्माचं फळ, मग जे काही तू खातोयस, जे काही तुला मिळतं आहे, जे काही तुला अर्थार्जन करतो आहे, मग ज्या स्वरूपात मी तुम्हाला डोनेशन बद्दल सांगू शकेन किंवा सेवा भगवंतांसाठी केली जाणे, मग वेळ तरी भगवंतांसाठी देऊ शकतो. मग हा जो काही अध्ययन तुम्ही करता आहात हे सगळं तुम्हाला मिळतच राहणार आहे. हो, ज्ञान हे निश्चितच मोफत तुमच्या पर्यंत आलेला आहे, भगवंतांनी दिलेला उपदेश. पण तुमच्याकडून ती कृतज्ञता, फुल ना फुलाची पाकळी ही जेव्हा तुम्ही अर्पण कराल तेव्हा त्यातला आनंद तुम्ही बघणार आहात. आणि म्हणूनच भगवंत म्हणतायत अर्जुनाला, जे काही करतोस त्यातलं तेच तेच तू मला अर्पण करावंस. जी काही तपस्या करतो आहेस, ते युद्ध करणार आहेस, ते तू मला अर्पण करावे. सम्मोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि तेषु चाप्यमहम्. मयि हरे तेषु कृष्ण. चाप्यमहम्. मी हरे कृष्ण. कोणाचा द्वेष करत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत. परंतु जो कोणी माझी भक्तिभावाने सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. असा हा सुदामा आहे भगवंतांचा, अर्जुन आहे हा प्रिय सखा आहे भगवंतांचा. आणि भगवंतांनी कोणाशीही, भगवंतांकडे कुठलाही भेदभाव नाहीये. सर्व जण भगवंतांना सारखे आहेत, पण जे भक्त हा भगवंतांना नेहमीच विशेष आहे. जो भक्तिभावाने भगवंतांची सेवा करतो तो भगवंतांचा सखा आहे. आणि तो भगवंतांच्या स्थायी स्थित आहे आणि भगवंत सुद्धा त्याच्या स्थायी, मग भगवंत सुद्धा त्याचा मित्र आहे, त्याचा सखा आहे. जो भगवंतांच्या स्थायी स्थित आहे त्याचा भगवंत निश्चितच सखा आहे. आणि असं हे नातं तयार होतं भगवंतांशी, हे खूप महत्वाचं आहे. कारण जो द्वेष करत नाहीत, भगवंत स्वतः कुणाचाच द्वेष करत नाहीत, सगळ्यांना त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि अशा प्रकारे भगवंत द्वेष करत नाही, त्यालाच अनुसरून ही एक कथा चैतन्य महाप्रभूंची, अपि चेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग व साधुरेव समंतव्यः सम्यक व्यवसितो हि सहा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जरी एखाद्याने अत्यंत घृणास्पद कृत्य केले तरीही तो भक्ती सेवेत गुंतला असेल तर तो योग्य स्थितीत असल्यामुळे त्याला संत मानले पाहिजे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणून असे हे जगाई मदाई म्हणून ब्राह्मण कुळात जन्मलेले असतात, परंतु जे अधःपतनाला गेलेले असतात आणि जे इतक्या वाईट थराला गेलेले असतात, ब्राह्मण कुळात जन्म घेऊन सुद्धा ते अतिशय चुकीच्या मार्गाला लागलेले असतात. परंतु जेव्हा चैतन्य महाप्रभू आणि प्रत्यक्ष नित्यानंद प्रभू यांच्याविषयी, मग एकदा नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर जात असतात तेव्हा एकदा घोळका दिसतो त्या गावामध्ये त्यांना. आणि मग ते म्हणतात, गावकरी म्हणतात की असं असं जगाई मदाई आहेत, ते मद्यपान करून खूप तिथे धुमाकूळ घालत आहेत. मग जेव्हा तिथे चैतन्य महाप्रभू जातात तेव्हा त्यापैकी एक जगाई त्यांना उचलून एक मातीचा तुकडा फेकून मारतो. प्रभू नित्यानंदांनी ठरवलेलं असतं की निश्चितच हे जे फॉलन सोल्स आहेत, हे जे अधःपतन झालेले कुठेतरी आत्मे आहेत, त्यांना निश्चितच शुद्ध करायचं आणि त्यांना सन्मार्गावर आणायचं, त्यांना भक्ती मार्गाच्या टप्प्यावरती आणायचं. हे प्रभू नित्यानंदांचा निश्चित एक मानस असतो. आणि म्हणून ते प्रयत्न करण्यासाठी म्हणून त्यांना आवरायला जातात. परंतु त्यापैकी असं एकदा ज्यांनी केल्यानंतर तरीही त्यांना प्रभू नित्यानंद काहीही म्हणत नाहीत आणि त्यांनी माफ केलेलं आहे. पण ही वार्ता जेव्हा चैतन्य महाप्रभूंच्या कानावर जाते तेव्हा ते तिथे येऊन सुदर्शन चक्र सोडणार. तेवढ्यात चैतन्य महाप्रभू बघा त्यांना थांबवताना दिसतायत की यांना तुम्ही माफ करा, यांना मुक्तीच्या मार्गावर न्यायचंय आणि यांना सन्मार्गावरती न्यायचंय. ज्या प्रकारे तुम्ही सांगता तुमच्या उपदेशाप्रमाणे जे फॉलन सोल्स आहेत, जेव्हा जे जे पडणारे म्हणजे कुठेतरी वाईट मार्गाला गेलेले आत्मे आहेत, वाईट मार्गाला गेलेले जे आहेत, त्यांना कुठेतरी त्यांचं परिवर्तन करावं, अशा
अशा उद्देशाने, आणि म्हणूनच यांचं निश्चितच यांना पुन्हा सुधार दिला जाऊ शकतो. अशा प्रकारे मग नित्यानंद प्रभूंनी त्यांना जेव्हा माफी मागितली आणि त्यांना जेव्हा माफ केलेलं आहे, तेव्हा प्रत्यक्ष जगाई मदाई त्यांच्या चरणावरती डोकं ठेवून आणि मग सुदर्शन चक्र सोडू नये म्हणून चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंना ते क्षमा अर्चवत होते. अशा प्रकारे भगवंतांकडे सगळ्यांना माफी, आणि म्हणूनच जो भक्ती सेवेमध्ये गुंतला असेल त्याला निश्चित आणि पुढे जाऊन मग या जगाई मदाईंचा उद्धार झालेला आहे. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वत शांती नित्य गच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. तो त्वरित नीतिमान बनतो आणि शाश्वत शांती प्राप्त करतो. हे कुंती पुत्र, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. निर्भयी हो आणि ही घोषणा कर. हरे कृष्ण. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात या भक्ताचा कधीही नाश होत नाही. त्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंत आहे. ज्या प्रल्हाद महाराजांना स्थिताधीर मुनी म्हटलेलं आहे आणि ज्यांनी मग त्या नृसिंहाचा राग नंतर शांत केलेला आहे, त्या प्रल्हाद महाराजामध्येच एवढं सामर्थ्य होतं. इतके 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 कुठेतरी कोपलेले असतात. नरसिंहाचा तो अवतार जेव्हा ते हिरण्यकश्यपूचा वध केलेला आहे बघा त्यांनी, आणि ते इतके कोपलेले आहेत, तेव्हा फक्त प्रल्हाद महाराजच त्यांना शांत करू शकतात. जे भगवंतांचे भक्त असतात आणि त्या भक्तांचं भगवंतांनी रक्षण केलेलं आहे, आणि म्हणून मग ते त्या भक्ताला काहीही करू शकत नाहीत. म्हणून भगवंत म्हणतात, हे अर्जुना, तू उठ आणि घोषणा कर, दृढ निश्चयाने युद्ध कर, कारण भक्ताचा कधीही नाश होत नाही. मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे पृथाच्या पुत्रा, जे माझा आश्रय घेतात, जरी ते निम्न जन्माचे असले तरी स्त्रिया, वैश्य, व्यापारी तसेच शूद्र कामगार सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचू शकतात. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. मग कुठल्याही भगवंतांकडे कुठला भेदभावच नाहीये. म्हणून तो क्षत्रिय असो, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य कोणी असो, जे भगवंतांना निश्चितच प्राप्त करू शकतात. कुठल्याही प्रकारचा भेदभाव भगवंतांनी सर्वांना स्वीकारलेला आहे. मग हरिदास ठाकूर जे मुस्लिम धर्माचे होते, ज्यांना चैतन्य महाप्रभूंनी स्वीकारलंय, आणि कशा प्रकारे ते नामाचार्य म्हणून की त्यांनी 3 लक्ष वेळेला ते दिवसामधून नामस्मरण करायचे आणि 3 लक्ष वेळेला भगवंतांचं नाव घ्यायचे, असे हे हरिदास ठाकूर. मग भगवंतांकडे कुठलाच भेदभाव नव्हता, कुठल्या जातीपातीचे नाही किंवा कुठल्याच प्रकारे नीच नाही, उच्च नीच असं कुठलंही नाही. भगवंतांना सगळे समान आहेत आणि सर्वोच्च स्थानापर्यंत भगवंत त्यांना पोहोचवू शकतात. म्हणून भगवंत काय म्हणतात, दुसरं काही नाही. भगवंतांवरची श्रद्धा, प्रेम आणि भगवंतांना नमस्कार, कशा प्रकारे माझी उपासना करा. मन्मना अभव मद्भक्तो मद्याजिह्वा नमस्कुरु मामे वैश्यसि युक्तैव मात्मानं मत्परायणः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. किती सुंदर असं मनमोहक हे मनुष्य रूप भगवंतांचा हा जो भगवान रूप आहे, आणि त्याच्याशी जोडलं जाणं म्हणजेच या भक्तीमध्ये शेवटच्या टप्प्यावरती जाणं. जसं मी म्हंटल की मग या भक्तीमध्ये म्हणजे आपण खूप आता कुठेतरी आपली सुरुवात आहे. आपण जसं आपण म्हणतो ते नामस्मरण करताना पण आपण अपराध भावामध्ये अजून करतो, कारण आपलं मन इकडे तिकडे सगळीकडे फिरत असतं. आणि म्हणून हे जे मन आहे, हे मन आणि ही बुद्धी सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो. म्हणून हा जो भक्तीचा मार्ग आहे, राजगुह्य ज्ञान भगवंतांनी दिलंय की तू माझा भक्त हो, आणि भक्त हा भगवंतांना नेहमीच विशेष आहे. मला नमस्कार कर, माझं पूजन कर, आणि माझ्यामध्ये रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. इति नवमोऽध्याय समाप्तः. भगवंतांनी हा सुंदर असं राजगुह्य ज्ञान दिलेलं आहे. भगवंतांकडे जाण्याचा हा मार्ग सततम कीर्तयन्तो माम. हा शुद्ध भक्त कशा प्रकारे देहधारी भावनेत नाही तर आत्मसाक्षात्कारी भावनेमध्ये जगत असतो, आणि तो कशा प्रकारे प्रत्येकामध्येही कृष्ण भावना जोपासायचा प्रयत्न करत असतो.
अशी ही भगवंतांच्या भक्तीची गोडी. मनुष्य म्हणजे मन्मना भव मद्भक्तो म्हणून मनुष्याला सांगतायत की मनमना, की तुझं मन आणि बुद्धी मन माझ्याकडे केंद्रित कर आणि माझ्यामध्ये गुंतव, माझ्या उपासनेत गुंतव, चिंतन कर, मला नमस्कार कर. भगवंत स्वतः प्रत्यक्ष आपल्या मुखकमलातून हे ज्ञान देत आहेत, भक्तीची अवीट गोडी सांगतायत. इति नवमोऽध्याय समाप्तः. थोडा वरती झाले एक 10 मिनिटं. पण काही गोष्टी मी ऍक्च्युली जास्त बोलल्या जातात, पण मला अगदी राहावत नाही म्हणून तुम्हाला काही ज्ञान मला द्यावंसं वाटतं. मी रेकॉर्डिंग थांबवते.